उत्तर सदर बाजार येथील स्लॉटर हाऊस जवळ पाण्याच्या कमी प्रेशरमुळे सर्वच नळांना चक्क मोटारी बसवण्यात आल्याने पाण्याचा पुरवठाच सुरळीत होत नाही। ज्यांच्याकडे नळ नाही अशांना तर या भागात प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने आणि कमी वेळ होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे। सध्या सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक लोकप्रतिनिधी नसल्याने सर्व मतदार अधिकारी यांच्यावरच आहे। पूर्वी ते नगरसेवकांना याबाबत आपल्या तक्रारी मांडायचे, पण आता तक्रार कोणाकडे मांडावे असा प्रश्न या भागातील नागरिकांचा बनला आहे। सध्या या भागात गल्लोगल्ली पिण्याच्या विद्युत मोटारी या रस्त्यावर लावून पाईपद्वारे घरोघरी पाणी भरण्याचं दृश्य दिसत आहे। याच भागात काही महिन्यांपूर्वी विद्युत शॉक लागून एका मुलाचा मृत्यू झाला होता। आता या भागातील परिस्थिती पाहता पाणी पुरवठ्या दिवशी अनेक भीतीयुक्त वातावरणातच पाणी भरावे लागत आहे। पाणी आले तरी कमी वेळ आणि कमी दाबाने येत असल्याने अर्धा टीपही पाणी भरलं जात नाहीये, अशी तक्रार येथील महिलांची आहे। माझं नाव शांताबाई। काय समस्या तुमच्या? 8-8 दिवस नळ येत नाही, पाणी मिळत नाही। काय तर बी पाणी पहिला आमच्या जमानामध्ये निळलं नाकड पुरं म्हणत होता, असं झालंय। पाणीसाठी घरात सोडून जा, घरात अर्धा टीप येते मग सगळं बंदच होतंय। काय करा बघा, म्हणून तर ठेवला पण ते मोटर सगळं पाणी एक मिळालं तर बस झाला। मला काय करायचं? पैसे नाही सोडते ती, असं येतं समजतं। असं आता 5-6 महिने झाले, 10 मिनिट जर पाणी आलं, 10 मिनिट तर सगळं बंद आणि 9 वाजता चालू। 9 वाजता पाणी सुटलं तर 1 तास होतं, 1 तास नंतर बंद। उन्हाचं सुद्धा समस्या पूर्ण होत नाही, एखादं सुद्धा पाणी घरामध्ये होत नाही। आम्ही इथनं गेलं की जून गेलं त्यांनी म्हणतात आमचं पाणी नाही आहे आणि तुम्ही हे खड्डे मारत, ते कोण इगलं आहे त्यांना द्या, नाही कोण नाही इगलं नाही त्याला बूट मारायची। सगळ्यांना तुम्ही त्यामध्ये मिक्स केलं तर कसं व्हायचं? सगळ्यांचं हे प्रॉब्लेम बघा। 5ला जर सुटलं 5:30 नळ बंद होत आहे, 5:30 6ला बंद झालं, सकाळी अजून 9 वाजता सुटतं, 9 वाजता चालू झालं की 10 वाजता बंद। आता इथं होतं काढून टाकले, आता इथं आहे हे पण चालू करायला सांगा। आता इथं हे कोण एवढं का लक्षच देत नाही आणि पाणी समस्या आहे असं इथं नेहमी प्रेशर येत होतं। आज कुठलं 10 घराला प्रेशर आहे, तो पोरच्या लोकांना प्रेशरच नाही आहे, बंद आहे बघा। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, सर्वांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे आणि सोलापुरातील पाणी पुरवठा 4-5 दिवसानंतरच होत असल्याने नागरिकातून पाणी घेण्यासाठी रस्सीखेच आणि प्रसंगी भांडण तंटेला सामोरे जावे लागत आहे। पालिका प्रशासनाने या भागातील पाणी पुरवठा सुरळीत आणि मुबलक प्रमाणात करण्यासाठी उपाययोजना आखावे अशी मागणी या भागातील नागरिकातून आणि महिला भगिनीतून होत आहे।